नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। वहदते इस्लामी हिंद फाउंडेशन हिंगल घाट की ओर से मराठी भाषा में संवाद का कार्यक्रम आयोजित किया गया था। वहीं आपको बता दें कि इसी महीने के 5 तारीख को मुस्लिम समुदाय के मोहम्मद पैगंबर इनका जन्मदिन बड़ी धूमधाम से भारतवर्ष में मनाया गया। मोहम्मद पैगंबर का जन्म मक्का शहर में हुआ था और ये शहर वर्तमान में सऊदी अरब में स्थित है और उनके जीवन का समाज में और भी लोगों में किस तरीके का आचरण रहा और उनका जीवन कब से कब तक इस पृथ्वी पर रहा, इन्हीं सभी विषय को लेकर संवाद का प्रोग्राम मराठी में संपूर्ण किया गया। लोगों को बताया गया कि मोहम्मद पैगंबर दुनिया में क्या संदेश देकर गए। इस प्रोग्राम में सभी समाज के पढ़े लिखे युवा और ज्येष्ठ नागरिकों और वरिष्ठ पत्रकार, एडवोकेट और टीचर इस प्रोग्राम में मौजूद थे। इस प्रोग्राम को रखने का उद्देश्य भारत देश में एकता और अखंडता बनाए रखना था। सभी समाज के लोगों से प्रेम, सच्ची निष्ठा रखते हुए हमारा जीवन सफल करना रहा। मोहम्मद पैगंबर ने जो संदेश दिया, इस पर अमल करते हुए भाईचारा और प्यार बढ़ता है। इस प्रोग्राम का मोटो और उद्देश्य यही था। इस प्रोग्राम में वहदते इस्लामी हिंद फाउंडेशन के अध्यक्ष वहाफ मलक और एडवोकेट मुबारक मलनस, अखिल फारूकी, वरिष्ठ पत्रकार मंगेश वनकर, मुकेश चौधरी पत्रकार और भी लोग और कई कार्यकर्ता इस प्रोग्राम में मौजूद थे। एडवोकेट मुबारक मलनस ने सभी का आभार व्यक्त किया और कार्यक्रम को समाप्त किया। जगातल्या दीन दुखितांचा अखेरचा आसरा मुहम्मद, तुझ्याच न्यारी समान श्रीमंत वा भिकारी, तुझ्या घरी दे मला तुझ्या घरी। या महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना। हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक असून त्यांचा जन्म रबीउल अव्वलच्या इसवी सन 570 या सालामध्ये सौदी अरबमधील मक्का येथे झाला। ते एक धार्मिक नेता होते। त्यांना अल्लाहचा दूत आणि अंतिम पैगंबर म्हणून मानण्यात येते। लोक इथे राहतात तरीही आपल्यात बंधुभाव आहे। हा बंधुभाव राहण्यामागचे कारण म्हणजे आपल्या मोहम्मद पैगंबरांसारखे विचार, महापुरुषांचे विचार आपल्याला बाळकडून मिळाले आहेत। त्यामुळेच आपण हा सलोखा ठेवू शकतो। बाबा आहे की वाईट बाबा आहे, आपल्याकडे खूप निसर्गप्रेमी आणि सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, ते याचं कदाचित विश्लेषण करतील की भारतामध्ये 728 वृद्धाश्रम आहेत, ज्यांचे मुलं बाळं चांगले उच्चस्तरीय नोकरीवर आहेत आणि खूप धनसंपन्न आहेत, तरी मात्र भारतामध्ये 728 वृद्धाश्रम आहेत। हायेस्ट क्राईम रेट जर म्हटलं आपण, म्हणजे अपराधाचा उच्चांक जो आहे हा उत्तर प्रदेशाने गाठलेला आहे आणि आत्महत्या 20व्या सेकंदामध्ये एक आत्महत्या होत असते। आणि संविधान सांगितलेले आहे त्यामध्ये त्याची मानव गरिमा आहे, त्याचा गौरव आहे, त्याचं उत्थान आहे की त्याला गौरवान्वित करून पाठवलेला आहे, त्याला गौरवशील बनवलेला आहे। या जगामध्ये तो तुच्छ नाही, कोणीच तुच्छ नाही, कोणीच कमजोर नाही, कोणीच पीडित नाही, सर्व सारखे आहात तुम्ही। आणि म्हणूनच अल्लाहने निर्माण करताना ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्याचं म्हटलं अल्लाहने कोण फयकून, हो आणि झाली। म्हणजे पृथ्वी जर बनवायचं काम पडलं तर म्हटलं हो आणि झाली, पाणी बनवायचं काम म्हटलं हो आणि झाली, कोण फयकून। परंतु जेव्हा मनुष्याला बनवण्याची पाळी आली तेव्हा अल्लाहने त्याला स्वतःच्या हाताने बनवलं। पहिले श्रेष्ठत्व दिलं साऱ्या गोष्टीवर की जगामध्ये सर्वात जर महिमा मंडन बोलायचं करायचं असेल, गौरव करायचं असेल, गुणगान करायचं असेल, समानता आणि समता दाखवायची असेल तर मनुष्यामध्ये आहे, कारण ते सर्व माणसांना आम्ही बनवलेलं आहे। आणि नंतर अल्लाहने मग त्याचीच गरिमा वाचण्यासाठी त्याच्या पुतांना सांगितलं, विष्णू नबी म्हणायचं ते चित्रियात अपसाच्या तो इला की सर्व लोकांना सांगितलं की आनंद तुम्ही सजदा
करा, आपल्याला साष्टांग करा, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, इस्लामला श्रद्धा केल्यानंतर अल्लाहने त्याच्यामध्ये प्राणी फुटलेले आहेत आणि कुराणमध्ये आहे, अल्लाह म्हटलेलं आहे, हे आदमच्या लेकरांनो, हे त्यांच्या संततींनो, हे मानवांनो, हे माणसांनो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, बालक असो, वृद्ध असो, श्रीमंत असो, गरीब, काळा गोरा, कोणी असो, जगाच्या भौतिक क्षेत्रामध्ये राहणारा कोणत्याही प्रांताचा कोणताही असो, लक्षात करम नबरी आदम, हे आदमच्या लेकरांनो आम्ही तुम्हाला गौरवित केले आहे. आम्ही तुम्हाला तुमचा गौरव केलेला आहे. आणि पुढे झालेला आहे. ते पूर्ण शपथ घेऊन सांगितलेलं आहे, अंजीरची, जैतूनची वगैरे वगैरे फळांची आणि त्या अमनवाल्या शहराची, शांतीच्या शहराची ते बोलता आले नसते, ते काय होते ते विचार मांडता आले नसते. प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येकाला जे शिकवण दिली, सामान्यांनी समजलं लोकांनी कसं, असं विसर पडलेला जो क्षण असतो. यांच्या मी वैद्यकीय इस्लामी हिंदच्या वतीने मनापूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या निमंत्रणवर आपण सर्व बंधू ते उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. तसेच आपल्या मी वैद्यकीय इस्लामी हिंदतर्फे आभार व्यक्त करतो आणि आपल्यासाठी. वर्धा से सी न्यूज़ संवाददाता जावेद पाशा की रिपोर्ट. इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.